आरोह, तुझी होळी कशी असते आणि काय काय धमाल करता तुम्ही किंवा केलेली आहे शाळेतली? शाळेतली होळी वेगळी होती, पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर मग आमचं एक रुटीन बसलं होतं. म्हणजे सकाळी 6 वाजता जमायचं, पहिले आपल्या लेवलवर खेळून घ्यायची, घाण व्हायचं सगळं, आणि मग त्याच्यानंतर प्लॅनिंग असायचं. एक प्लॅनिंग म्हणजे फुगे विकत आणले जायचे, आणि मग त्याच्यानंतर बाईकवरनं आम्ही जायचो, तर बाटल्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं पाणी, ते पण ज्या लोकांकडे जाणार आहे त्या अनुषंगाने, म्हणजे रंग, काही ह्याच्यात राख, माती, कोणी आवडत नसेल तर त्याच्यात अजून घाण काहीतरी घरातला शॅम्पू किंवा साबण वगैरे असं टाकून, आणि मग ती सगळी होळी खेळायची, दिवसभर फिरायचं, असं सगळं. ते मला आता इथे बसल्या बसल्या एकदम अचानक आठवतंय. मी असं ऐकलंय की तू खूप छान वादन करतोस, खरं आहे का? वादन करतो म्हणजे हा, मी ड्रम वाजवलेत. क्या बात आहे. आम्ही ड्रम भरतो सकाळी, कारण पाणी दिवसभर, त्याच्यामुळे आम्हाला सकाळी उठले काम ड्रम भरायचं, पण तुम्ही वाजवताय, किती मोठी गोष्ट आहे. ड्रम सेट तयार आहे, तर प्लीज जोरदार टाळ्या आरोहसाठी. आरोह, म्हणजे हे कशासाठी, म्हणजे ही कला म्हणून की आता तू ठरवलंयस की तुषार देवलच्या बँडमध्ये कामच करायचं आमच्या बरोबर? आठवड्यात किती दिवस? 2 दिवस मी दिसणार इथे तुम्हाला. सिद्धार्थ मेननबद्दल मला कळलं की त्याला शाहरुख खानची मिमिक्री खूप छान जमते, म्हणजे अतुल सरांची तो करतो हे बघितलंय आपण, पण शाहरुख खानची जमते हे काय आहे? खरं तर एक गमतीशीर किस्सा आहे. मी श्रिया पिळगावकर जी आपली मैत्रीण आहे, आम्ही भेटत असतो खूप रेग्युलरली, आणि तिने फॅन मध्ये काम केलंय. तर जेव्हापासून तिने फॅन मध्ये काम केलंय, मी नेहमी तिला भेटताना मी शाहरुख म्हणूनच जातो. म्हणजे मी असं, हो श्रिया कम कम गिव्ह मी अ हग वगैरे असं मी. तर ती अशी वाटतं की नाही प्लीज असं नको म्हणून, नो नो श्रिया प्लीज 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 डोंट गो प्लीज प्लीज और पास. त्याला कळत नाही हाताचं काय करायचं, मग खिशात ठेवतात आणि डायलॉग बोलतात. सगळ्या सीन मध्ये किस्सा अभिनय आहे. सर तुम्ही साऊथ मध्ये ऍक्टिंग करू शकणार नाही सर. ते सगळं लोंग्या घालतात ना, सगळं लोंग्या घालून ऍक्टिंग करतात. नाही सर, पण मी तुम्हाला एक सजेशन देऊ का? एकदम ऑफर आली साऊथ मध्ये तर तुम्ही ऍक्टिंग करा. एक आपल्याकडे एक आयडिया आहे. काय करता? लुंगी धरून ठेवायची. कोण हाताने लुंगी धरून ठेवली कशाला लागतंय खिसा? आले तुम्हाला. अगं बाई, वाड्यावर या बाई, वाड्यावर या बाई, वाड्यावर या. नाही चाललंय कधीपासून. माहितीच नाही की आपलं वाड्यावर या वाड्यावर या. पाहिलं का कोण आले? कोण आलंय? मोनिका, माय डार्लिंग. बसा. तर सांगू ना तुला निळू, या पोरीचं मला एक आवडते. काय? काही झालं ना तरी एकदम फिटनेस फ्रीक. खरंय. जिम करणार, योगा करणार, डाएट करणार. आणि योगा तर कसा कसा? नुसता इकडं तिकडं नाही,
अभिनय करताना सुद्धा. अभिनय करताना योगा करतात त्या? खरं काय तुझं काय ग बस. मी दाखवते म्हणजे कसं असतं योगा करतात अभिनय करताना. सपोज डायलॉग सुरू झाला तर ती सुरू होते. तुला नाही तुला असं नाही वाटत तू मानसीशी जास्ती जवळीक करतोयस? नाही का वाटत तुला? मला तर खूप राग आलाय. हे मध्ये मध्ये एवढा वेळ का थांबताय तुम्ही? बॅकग्राऊंड म्युझिक चाललंय मी श्वास घेतलाय. अशी आहे पोर खरं मध्ये मध्ये कर. पण आहे एकदम गुणाची. हा कुणाची काय असे ना कडक आहे बा. मामा गप्पा आता मामाला पण पेट. मी काय म्हणते, किती करशील पोरी संसारासाठी, किती करशील? थोडी स्वतःची निगा राख. हा देखभाल कर स्वतःची. केसाला तेल बिल लावत जा आदनं मधनं. गंधच चाललेत बघ थोडे. कलर आहे तो. कलर असतो. कलर स्टाईल असते ती. तुला ना मी अभिज्ञा फटके मारणार आहे. रंगपंचमी खेळलीस ना, केस धुताना या तुला कलर लावून फिरते तशीच. अरे हेअरस्टाईल असते ती. आजकालच्या पोरींचं मला काही सांगू नको तू निडू. हा बरं ठीक आहे. आणि तुला एक सांगू का, तू विक्रांत आहे ना, हा? खरं नाव काय माहितीये का? काय काय ओम प्रकाश. हा खरं नाव ओमप्रकाश. हे ओमप्रकाश तेच काय सर? ते एक डायलॉग मारा ना तुमचा. जबरदस्त आवाज केवढा पाप जगाला माहिती तुमचा आवाज सर. ती एकदा डायलॉग मारा ना ते भगवान देश को मामा नाही तू देश तो मामा पण सगळ्यांना मामा बनव. आहे ओमप्रकाश आहे. सेम सेम. आऊ पण आलेले आहेत बघितलं का तुम्ही? सबके बिछड़े त्या कशा आऊ तू आलीस आऊ? लाडक्या मी आले रे. किती दिवसांनी भेट. आजी आजी असू द्या असू द्या. आजी सावरा स्वतःला. तुम्ही ओळखता यांना? ओळखतो म्हणजे खूप जुनी ओळख आहे आमची. मला 40 वर्षाच्या संसारात कधी बोलला नाही तू. अगं वेडे, सगळ्या गोष्टी काय सांगायच्या असतात का काय? आऊ आऊ हीच माझी पहिली डाऊ. तुला डाऊट येतोय? डाऊट येतोय मग ते तसंच आहे आमचं. अगं हिला जग आज आऊ म्हणतंय. हे नाव तिला कुणी दिलं? मी दिलं. कसं? एकदा हिने मला प्रेमात पाडलं. मला जोरात लागलं तेव्हा मी ओरडलो आऊ. तेव्हापासनं जग हिला आऊ आऊ म्हणतंय. होय. जन्मांतरीचं नातं आहे आमचं. मी तर ह्या जन्मात जन्मलो आणि लगेच हिचं नाव घेतलं होतं. कसं? खरंच आमचं खूप प्रेम होतं झालं नाही आता ऐकवत यापुढे नाही संसार करू शकत आता तुमच्या बरोबर. येते मी. तुम्ही आता राजा राणीचा संसार करा. जाऊ दे आऊ छू जा लवकर जा. अरे जा. गेली मामी गेली. आऊ थँक्यू. म्हणजे कसं झालं, तिला जर हाकलायचं होतं मी 40 वर्ष प्रयत्न करतो, माझ्याच्यानं झालं नाही. आज गेली शेवटची फायनल. चल मी येतो. थँक्यू. आता काय तुला अरे